हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत पारिजातकाचं फूल. त्यासाठी आपण आता पहिल्यांदा ऑरेंज लोकर घ्यायची आहे. हे पहा, थोडीशी लोकर आपण या साईडला सोडायची आहे एवढी. त्यानंतर आपण इथे मॅजिक रिंग घेणार आहोत. हे पहा, तर हे पहा मॅजिक रिंग आपली झालेली आहे. यात आपण एक चेन घेऊ. त्यानंतर आपण ह्या स्पेसमध्ये हे पहा सिंगल क्रोशे घेणार आहोत. आपण यामध्ये 6 सिंगल क्रोशे अशा प्रकारे करून घेऊ. 3 झालेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण 6 सिंगल क्रोशे या रिंगमध्ये करून घेऊ. तर हे पहा, आपल्या इथे 6 सिंगल क्रोशे तयार आहेत. त्यानंतर आपण सुरुवातीला आपण चेन घेतली होती, त्यात आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार होईल. त्यानंतर आपण एक चेन घेऊन हे पहा मोठा असा दोरा ठेवणार आहोत. हे पहा अशा प्रकारे, आणि आपण ह्याला कट करून घेऊ. तर आता आपण पांढरी लोकर घेतलेली आहे. यात आपण एक नॉट लावून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे नॉट लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे व्हाईट लोकर आपण इथे जॉईंट करून घेऊ. त्यानंतर आपण इथे आता 7 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7. हे पहा, तर हे पहा आपले आता हे 7 चेन झाले आहेत. त्यानंतर आपण फर्स्ट चेन सोडायची आहे. त्यानंतर सेकंड चेनमध्ये आपण हे पहा सिंगल क्रोशे घेणार आहोत. अशा प्रकारे आपण 5 सिंगल क्रोशे घेणार आहोत. 1 2 नेक्स्ट 3 4 ही 5. हे पहा, त्यानंतर आपण 6व्या चेनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. त्यानंतर आपण जिथून सुरुवात केली आहे तिथे एक आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा अशा प्रकारे. हे पहा, त्यानंतर आपण ह्याला टर्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. सेकंड चेनमध्ये सुद्धा आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे पहा, त्यानंतर आपण इथे नेक्स्ट चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे घेणार आहोत. त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये सुद्धा आपण सिंगल क्रोशे घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे.
त्यानंतर पुन्हा एक आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे. हे पहा, त्यानंतर आपण इथे 3 चेन घेणार आहोत. 1 2 3. त्यानंतर आपण हे परत फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण इथे चेन घेतली होती, त्यामध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे. तर हे पहा अशा प्रकारे ही आपली पाकळी तयार झालेली आहे एक. तर हे पहा, त्यानंतर आपण इथे बॅक साईडला स्लिप स्टिच प्रत्येकी चेनमध्ये स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा, त्यामुळे याला फिनिशिंग छान येते. हे पहा अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे सुरुवात केली होती तिथे आपण एक स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे ही आपली पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे. ही पहा, ही आपली पहिली पाकळी तयार आहे. खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे. तर आपण पुढची पाकळीसुद्धा सेम करणार आहोत. आपण आता चेन घेणार आहोत 7. 1 2 3 4 5 6 7. तर इथे आपण रिपीट करणार आहोत. फर्स्ट चेन सोडायची आहे. त्यानंतर सेकंड चेनमध्ये आपण हे पहा, सेकंड चेनमध्ये आपण स्टिच घेणार आहोत. हे पहा, आपण पहिली पाकळी केलेली सेम प्रोसेस आपण इथे करणार आहोत. तर हे पहा, पुन्हा एकदा आपण पाहूया. आपण इथे 7 चेन घेतलेली आहे. त्यानंतर पहिली चेन आपण सोडायची आहे. सेकंड चेनपासून आपण 5 सिंगल क्रोशे करायचे आहे. त्यानंतर 6व्या चेनमध्ये आपण पुन्हा स्लिप स्टिच घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण जिथे आपण सुरुवात केली होती तिथून आपण तिथे पुन्हा एक आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. अशा प्रकारे ही आपली पाकळी पहा तयार होते. तर हे पहा, आपले इथे 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर आपण 6व्यावर एक स्लिप स्टिच घेतली आहे. त्यानंतर आपण जिथे सुरुवात केली तिथे आपण एक स्लिप स्टिच घेतली आहे. त्यानंतर आपण इथे एक चेन घेतलेली आहे. त्यानंतर आपण ह्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण इथे प्रत्येकी 2 1 2 अशा प्रकारे 2 स्लिप स्टिच आपण घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 2 सिंगल क्रोशे घेणार आहोत. एक, नेक्स्ट 2. त्यानंतर पुन्हा आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे पहा, त्यानंतर आपण इथे 1 2 3 चेन घेणार आहोत. त्यानंतर आपण पुन्हा फिरवून घेणार आहोत जिथे आपण सुरुवात केली होती. हे पहा, इथे आपण एक स्लिप स्टिच हे पहा अशा प्रकारे स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हे पहा अशा प्रकारे आपली पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण इथे बॅक साईडला स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे पूर्ण चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घेणार आहोत बॅक लूपमध्ये. हे पहा अशा प्रकारे
खूपच छान आणि सोपी पद्धत आहे, आपण करू शकता. पुन्हा आपण इथे सुरुवात केली होती तिथे आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ह्या आपल्या पाकळ्या तयार होतात. हे पहा, खूपच छान आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपले हे पारिजातकचे फूल तयार आहे. आपण आता इथे हा दोरा कापून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपण आता याची दांडी तयार करू. तर हे पहा, आपण आता इथे दांडीसाठी ह्या साईजचा आणि ह्या सेम कलरचा दोरा आपण घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याला इथे अटॅच करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे तर हे पहा, आपण समान करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपले हे दोरे तयार झालेले आहेत. तर आपण याला आता एक नॉट लावून घेऊ. हे पहा, नॉट लावल्यानंतर आपण तर याला आपण दांडी करून घेऊ. तर हे पहा, दांडीसाठी आपण इथे एका लूपमधून आपण हा दोरा घेऊन अशा प्रकारे एक हे पहा लूप करणार आहोत. त्यानंतर आपण हा दोरा ओढून घेऊन हे पहा, अशा प्रकारे आपण इथे एक लूप करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे पुन्हा आपण रिपीट करायचं आहे. हे पहा, हा दोरा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या दोऱ्याने आपण अशी लूप करायची आहे. हे पहा, खूपच सोपी पद्धत आहे. हे पहा, पुन्हा आपण दाखवत आहे. असं आपण 5 ते 6 वेळा रिपीट करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण हे 5 ते 6 वेळा रिपीट करायचे आहे. हे पहा, त्यानंतर पुन्हा आपण इथे एक लूप करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपले हे डिझाईन तयार होते. हे पहा, अशा प्रकारे खूपच छान आहे. हे पहा, अशी पुन्हा एकदा आपण एक करून घेऊ. हे पहा, त्यानंतर आपण हे दोन्ही सुद्धा या चेनमधून आपण पुन्हा पूर्ण काढून घेणार आहोत. तर नॉट लावायची आहे अशा प्रकारे. हे पहा,
आपण या पांढऱ्या दोऱ्यांना सुद्धा हाईड करणार आहोत. त्यानंतर ह्या दोऱ्यांना सुद्धा आपण कट करून याच्यामध्ये हाईड करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे हे आपले पारिजातकचे फूल तयार आहे. खूपच छान आणि सुंदर.